मॉर्निंग मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वेगळ्या पद्धतीने काहीतरी सांगणार आहे तुम्हाला। आज आपण माळशेज घाट परिसरामध्ये आपण जातो येतो, पण कुठं थांबावं, कसं थांबावं, काय करावं ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। आणि इथले माळशेज घाटमधले वेगवेगळे हे जे परिसर आहेत, त्या प्रेक्षणीय स्थळ आहे ते पण आपण याच्यामध्ये दाखवणार आहोत। आज आपल्यासोबत आहे योगेश जाधव, त्यांची आपली गाडी आहे आपल्यासोबत। आज आपण पाऊस सांगितलं होता, पण पाऊस आला नाही, कारण की इच्छा तिथे मार्ग आज आपला आणि सगळं वातावरण व्यवस्थित कोरडं आहे। आणि चला तर आज आपण बघू शकतो हे मागे नाणी घाटचं तो सगळं या ठिकाणावरती आदिवासी जे फळ विक्री वगैरे करतात। गावाकडचं जीवन इथं जगल्यासारखं वाटतं। कारण की हे बघा मित्रांनो, आता चंदने तुम्हाला सांगितलेलंच आहे, परंतु बाजूला बी इथं आपला रस्ता आहे कल्याण अहमदनगर। आणि अगदी हा मित्रांनो चंदने सांगितलेलंच आहे तुम्हाला, आता बघा कल्याण अहमदनगर आपल्याला सुरुवात झालेली रानमेवा वगैरे त्यांच्याकडे। आपण आपल्या जर गाडीत घेऊन गेला असतो तर हे इथे घाण वाटलं असतं, किती हिरवं छान वाटलं असतं। आणि इकडे बघा, इथे छान वाटतं आणि इथे घाण वाटतं। म्हणून आपणच आपला निसर्ग आपण जपला पाहिजे, त्याचं काळजी घेतली पाहिजे। तुम्ही घरचे कपडे इथे आणून टाकताय, काय मूर्खपणा आहे। चला सुधरा आता तरी। आपण आता इकडून जस्ट तिथून त्या मैदानावरून खाली आल्यानंतर आपल्याला भुरंडेचा इकडे वॉटरफॉल आहे, तिकडे जाऊ शकतात। आणि स्टॉल आहे या साईडला, पावसाळा उन्हाळा हिवाळा तिन्ही ऋतू इथे स्टॉल असतात। आणि मक्काचा स्पेशल मक्का मॅगी वगैरे अंडे वगैरे भेटते, गावाले देते। आणि ह्या साईडला पण आपला तो माळशेज घाट आणि काळ वॉटरफॉलला रस्ता जातो। चला जर आपण आतमध्ये जातो, इथून जाण्यासाठी मार्ग घेणे इकडे गेले दुसरा। चला या साईडला आपण जाणार आहोत, तुम्हाला दाखवतो। मित्रांनो हे बघा, आपण थोडे पुढे आल्यानंतर हे असा हा वॉटरफॉल, म्हणजे आपण ही नदीचं एक स्रोत आहे, छोटीशी एक नदी, उपनदी म्हणता येईल हिला। बघा काय नजारा आहे, त्यावरती माळशेज घाटचा हा डोंगर सह्याद्री आपला हे असं एक इकडे जाण्यासाठी एक शिमिडी रस्ता पण केलेला आहे। चांगलं छोटंसं पर्यटन ठिकाण आहे मित्रांनो। समोर आपला तो नगर कल्याण हायवे। काळ्या दगडावरची पांढरी रेख आपण म्हणीमध्ये ऐकलं होतं, पण हे बघायचं आपण तुम्हाला समक्ष दाखवतो। हा आहे दगड आणि ह्या दोन्ही साईडला दगड आहे, आणि ही पांढरी रेख आहे बघा, ही रेष काळ्या दगडावरची पांढरी रेख किती लांब आहे बघा, निसर्गाची कला। आणि ही कोणी मिटू शकत नाही, आर या पार आहे, पाण्यामध्ये पण बघू शकतो मित्रांनो। हे काळ्या दगडावरची पांढरी रेख आम्ही आतापर्यंत म्हणीत ऐकलं होतं, पण लाईव्ह बघतोय आम्ही माळशेज घाटामध्ये। मित्रांनो चटरपटर खाण्यापेक्षा, ऍसिडिटी वगैरे त्रास होण्यापेक्षा आपला नैसर्गिक आपला मका खाल्ल्यावर अतिउत्तम। याने कोणताही तुम्हाला आजार होणार नाही, काही त्रास होणार नाही, आणि पचन बी होणार, आणि तुम्हाला ज्या भूक तर लागणारच नाही। मका खा आणि स्वस्थ राहा। हे खा मका, हो खा साहेब मका, एकदम भारी। कसं आहे काका, एक नंबर ना, दुसरं खाण्यापेक्षा बरं आहे ना। त्याच्यामुळे मकावर आम्ही कुठेही बाहेर फिरण्याला गेलो जास्त करून मका खातो, कारण यात साईड इफेक्ट काय होत नाही। शेतकऱ्याची पोर आहे आपण। समोर
बघू शकता समोर आणखीन आपल्याला इकडे मस्त एक छोटासा धबधबा आहे. हे निसर्ग पर्यटन आज आपण माळशेज घाट एक्सप्लोअर करणार आहोत. माळशेज घाटामध्ये ठिकठिकाणी जे पॉईंट आहे ते दाखवणार आहोत तुम्हाला आपल्या व्हिडिओच्याद्वारे. आणि तुम्ही आता बघू शकता हा मागे आपला जो दिसतोय तो हा भैरवगड आणि भैरवगड आणि तुम्हाला हे बघा धबधबे ढग उतरत आहे खाली. हे बघा ढग काढून त्याला हा नजारा बघा. एक नंबर नजारा आहे मित्रांनो. असा आनंद घ्यायचा असेल तर माळशेज घाटमध्ये या किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण की तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी मिळणार. त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करावा लागेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो असे वेगवेगळे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. असे सह्याद्री असेल, महाराष्ट्र असेल, भारत असेल, वेगवेगळ्या ठिकाणी आपण तुम्हाला ते दाखवणार आहोत. गड विशेष करून गड किल्ले, सह्याद्री हे आपण दाखवणार आहोत. आपलं ग्रामीण जीवन कसं वाटतं कमेंटमध्ये तुम्ही कळवा. कसं वाटतं हा नजारा, काय आपण स्वर्ग काय असतो हा स्वर्ग सह्याद्रीमध्ये आल्यावर तुम्ही अनुभवू शकतात. हा स्वर्ग हा भैरवगड आणि आपला नगर कल्याण हायवे तिथून आता ही गाडी चालली बघा. ही कार इथून तुम्हाला उजव्या साईडला आहे. कल्याणहून जरी असाल तर उजव्या साईडला आहे तुम्हाला आतमध्ये हा पॉईंट आहे. तिथे एक कार थांबलेली बघा. माळशेज घाटमधून नजारा भारी. मित्रांनो आपण आताच आपल्या भैरवगडचा पॉईंट दाखवला. तिथून इकडे आल्यानंतर आपल्या सावरणे गाव आहे समोर. सावरणे गावातून आपण लेफ्टला 5 वाजता जाणार हरिश्चंद्रगडाला जाऊ शकतो. परत इकडे काव वॉटरफॉल जो खालची बाजू आहे ते 5% तो उतरतोय बघण्यासाठी आपण आता तिथून भरपूर पुणेकर इथून गेलेले आहेत. हे बघा इथे माहिती फलक पण दिलेलं आहे. हरिश्चंद्रगडाची माहिती, हरिश्चंद्रगड त्याच्याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याला किती वाटा आहे काय सगळी ती माहिती. आणि इथे आपण बघू शकतो तिथे सिंदखेड राजाला म्हणजे महाजिजाऊच्या जन्मस्थळ जाण्यासाठी इथे परत ते बोर्ड उघड झालेला आहे. अशा पद्धतीने आपण जाणार नाही. माळशेज घाटमध्ये आल्यानंतर हा एक लाजवंती सनसेट पॉईंट आहे. आपला दिवस माळाच्या टायमाला हा पॉईंट आपण इथे आपले बघू शकता. तुम्ही इथे दिवस मावळत त्यावेळेसला नजारा नयनरम्य असा नजारा. आणि आता हा जो वातावरण बघा ते काय काय सनसेट पॉईंट बघण्यासाठी इथे संध्याकाळची आम्हाला फार गर्दी होती. रेल्वे वगैरे केलेली आहे आणि नाश्ता वगैरे सोय केलेली आहे. इथे आपण मक्का वगैरे खाऊ शकतो. हा सनसेट पॉईंट. समोर आल्यानंतर आपल्याला हे प्रेम रेस गॅलरी बघू शकता मित्रांनो. इथे पाऊस चालू झालेला आहे. पाऊस चालू झाल्यामुळे आपण आता याला दाखवू शकतो. जास्त धुका असल्यामुळे वरती बघा हे माकड आणि अशी वरती हा धुका हा नजारा. बघा मित्रांनो पूर्ण खाली. आणि तिकडे काळ वॉटरफॉलला जाण्यासाठी तिथे कार बाईक ते बघ कार पार्किंग केलेल्या आहेत. हा कार्यकर्ता एकदम खातोय आपला. होय घेशील मोबाईल आमचा. खा खा खा. मक्का खाताना माणूस. अरे भाजले की मक्का. झाली झाली झाली. द्या एक मक्का भाजलेला आहे मला.
भाजलेले द्या. आणि आता मक्का खाणार आहे आमचे किशोर आपले काय योगेश भाऊ. आमच्या सोबत हमेशा असताय. काय काय प्लेसमध्ये येत नाही कारण की त्यांना ड्युटी वापरून येणं होत नाही. आणि बघा पावसाचा सरी कशा चालल्या बघा. पळतोय पाऊस. जाय मराठवाड्याला. या दादा मक्का भाजताना मस्त पळशावरती बघा. आपण चुलीवर भाजतोय इथे. तसं हे काय याला काय म्हणते भात्या भात्या घिसाडी समाज आपले ते भांडे वगैरे ते कुराडी वगैरे पास वगैरे. माळशेजचे आपले खिंड बघदा. हा नजारा हा पूर्ण माळशेज घाट आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज पाऊन खिंड. आणि हा कारवाश कारवाश पॉईंट म्हणतात. आणि हा कार वॉश पॉईंट इथे तिथे स्वतःच माणूस आपली व्यक्तीच कार वॉश होते. आता हे बघू शकता तुम्ही कार कशी वॉश होते. म्हणजे आता बघा कार वॉश म्हणून या पॉईंटला आपण आता कार वॉश पॉईंट नाव दिलेलं आहे. आता बस पण वॉश होणार आहे. प्रत्येक एक आपण इकडे आपल्या ह्या माळशेज घाटाच्या बोगद्यामध्ये आलेलो. तिथे असे किल्ल्याचे चित्र रंगवलेले आहेत. असं बघा किल्ले जिंजिरा मुरुड बघू शकतात. म्हणजे आपल्याला इथे गड किल्ल्याची माहिती होण्यासाठी गड किल्ल्याचे इथे मस्त चांगल्या पद्धतीने रेखाटन केलेलं आहे, चित्रीकरण केलेलं आहे. हे बघा तिकडे किल्ले पुरंदर, त्या साईडला किल्ले पुरंदर, मोरारजी देशपांडे, किल्ले अजिंक्य तारा, सरसेनापती हमीराव मोहिते उर्फ हंसाजी मोहिते, किल्ले गोलकोंडा, केसाजी कंग. आणि ह्या बाजूला बघा मित्रांनो हे किल्ले प्रतापगड बघू शकता तुम्ही. आणि संभाजी कावजी कोंडाळकर. त्या बाजूला छत्रपती संभाजीराजांची राजमुद्रा आहे. आणि त्या बाजूला आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, प्रतिभचंद्र लेखीवर विष्णू शिवशस्त्र आहे, मुद्रा आहे, भद्राय राजते. आणि किल्ले विशाळगड, शिवाजी काशी, ते छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडातून सुटका करण्यात त्यांनी आपली जीवाची बाजी लावली होती. ते हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. तिथे सिंधुदुर्ग किल्ल्याची चित्रकरण केलेलं आहे, रेकॉर्ड केलेलं आहे किल्ले सिंधुदुर्ग. संभाजी कावजी कोंडाळकर, किल्ले प्रतापगड, पावनखिंड. आणि इकडे बहिर्जी नाईक, भैरवनाथ जाधव हे आपल्या स्वराज्यात त्यांची खूप महत्त्वाची कामगिरी होती. आपल्याला हे हेर खात्याचे प्रमुख होते. किल्ले राजगड, किल्ले राजगडाचा हा प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे. जीवा महाले होते, जीवाजी म्हणून वाचले शिवाजी, हे असे आपले इथे रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत. आणि हे किल्ले प्रतापगडचा नजारा, पावनखिंड, घोडखिंड, शूरवीर बाजी परब देशपांडे, किल्ले सिंहगड कोंढाणा, नरवीर शिवजार तानाजी मालुसरे. अशा पद्धतीने आहे किल्ले सिंहगड कोंढाणा. आणि किल्ले विजयदुर्ग हे समुद्रातले किल्ले इथे रेखाटण्यात आलेले ह्या बाजूने. आणि हे कान्होजी जेधे, किल्ले पतंगदुर्ग, कासा. नजारा एकदम भारी. आणि अशा पद्धतीने याला हे जाळी केलेली आहेत दराड वगैरे कोसळू नये म्हणून सेफ्टीसाठी. असे ग्रिल लावलेली आहे इकडे साईडला आपल्याला पर्यटकांना पाहण्यासाठी. मस्त निसर्गरम्य वातावरण. हा नजारा बघू शकता मित्रांनो. आताच थोडा पाऊस कमी झाला, धुके कमी झाल्यामुळे आपण हे बघू शकतो. इकडे पण या बाजूला पण स्टॉल वगैरे आहेत. आणि हा थंब पॉईंट.
ह्या साईडने आपला हा तो माळशेज घाटचा हा रोड. अंगठ्यासारखा दिसतो पण याला थंब पॉइंट म्हणून इथे ओळखले जातात. मित्रांनो हा बघू शकता तुम्ही हा नजारा माळशेज घाटाचा. कोणता पॉईंट आहे हे थंब पॉइंट. थंब पॉईंट आहे. हा थंब पॉईंट इकडे याला थंब हे थंब सारखा दिसतं म्हणून थंब पॉईंट आहे. आणि हा माळशेज घाटचा हा मागचा आपण जो नजारा आहे तो कोणता आपला हा जो पॉईंट होता आपण कारवाश पॉईंट, तो कारवाश पॉईंटवरून आपण तसंच आलेलो आहे. आणि पावनखिंड शिवाजी महाराजांची ती पावनखिंड आणि ही इकडे काळू वॉटरफॉलची ही नदी. अशा पद्धतीने आपण हे आणि इथं माकडापासून सावधान. माकडा वगैरे आपण असं इथून थंब पॉईंट बघून आपण तो थंब पॉईंट बघून असं इकडे आल्यानंतर इकडे आपल्याला हा एक कृष्णवेला पॉईंट आहे काहीतरी. आपण इकडे हे बघू शकतो असा हा नजारा. आणि खूप हवा सुटलेली आहे याच्यामध्ये. दरी असल्यामुळे खूप इथे मध्ये अशी हवा जाते. आणि आपला तो मध्ये तिकडे जाणारा तो माळशेजचा बोगदा हा नजारा आहे बघ. आणि असा हा पॉईंट आहे घसारा म्हणजे आता इथे शेवळ झालेला आहे. व्यवस्थित आपण काळजीपूर्वक इकडे जा. हा पॉईंट आहे. मित्रांनो आज आपण इकडे पिंपळगाव जोगला परत आलेलो आहेत आणि परत इथे धुकं बघू शकता तुम्ही. आम्ही 15 ऑगस्टच्या नंतर इकडे येणार होतो, आलो पण आम्हाला ह्यावेळेस निराशा दिसते वाटतं. बघू इकडे आपल्याला आडराई जंगल, काळू वॉटरफॉल, नागेश्वर मंदिर, पिंपळगाव जोग धरण आहे बघा मागे. आणि इथे ग्रामपंचायतचं आपलं वन विभाग जुन्नर परिषदेच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीनुसार आपलं पासिंग आपलं काय म्हणतात खिरेश्वरला जाण्याचा रस्ता आहे वरती. हरिश्चंद्रगडला पण जाऊ शकतो आपण. आणि हे सगळी टीम आहे इथली लोकलची स्थानिक. ते आपल्याला गाईड वगैरे तुम्हाला महाराष्ट्रात गाईड लागत असेल तर गाईड पण भेटते. मित्रांनो आपण इकडे हे बघू शकतो ते खिरेश्वर गाव. हे खिरेश्वर गावची इथे बोर्ड लावलेला आहे. आणि हा मागचा हा नजारा. आणि खिरेश्वर गावामध्ये आपण मागच्या तिथे धबधबे वगैरे. आणि इकडे हरिश्चंद्रगडाला पण जाऊ शकतो. एक काळू वॉटरफॉल आहे त्या साईडला, आडराई जंगल. आणि हा पिंपळगाव जोग मागचा धरण. आणि हे साईडला आपण इकडे कोलीवाडीकडे जाणार आहोत, तिकडे बघणार आहोत फ्लाइंग पक्षी. आपण खिरेश्वर गावातून समोर आल्यानंतर आपल्याला हा नजारा इकडे पिंपळगाव जोगचा हा धरण आणि हे छोटंसं वडा इथे वाथांनी. आणि बघा टकोरी, नॉट टपोरी, टकोरी धबधबे बघू शकता तिकडे. काळू वॉटरफॉल सारखीच इकडे बघा. तसंच मस्त नजारा आहे. फक्त हा एक डायरेक्ट एका टप्प्यामध्ये पडतोय. हा 1, हा 2 आणि हा 3. आणि असे बाकी छोटे मोठे 4-5 आहे पण मोठ्याले 3 आहे. आणि हे जे एक गाव आहे इथे मस्त. या गाव निसर्गरम्य ठिकाणी निसर्ग सुंदर गाव. आज आम्ही माळशेज घाटला आलो होतो. आज सगळा माळशेज घाट आम्ही बघितला. आता परत नाही बघायचा, संपला माळशेज घाट बघितलं. आणि पाऊस पण आज जोरदार सुरू झाला माळशेज घाटामध्ये. आणि आता आम्ही ते परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. सोबत आपला आता दत्ता भाऊ आहे. आणि हे साहेब तर माहिती तुम्हाला एवढे झाले. आज माझा तर प्लॅन होता आम्हाला गड किल्ले सर करायचा. महाराज म्हणले आपण ते पक्षी बघू. पक्षी उडाले. तर त्याला आता आम्ही ते भजे मागवतो, गरम गरम आपले गोल भजे. ते गोल भजे खाऊन आपण आपला गोल होऊया आणि आपला बदलापूरला जाऊया. आणि एक काम करा, आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि ते तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं बेल आयकॉन प्रेस करा. चला पुढच्या वेळेत तोपर्यंत भेटू. पुढच्या वेळेत तोपर्यंत बाय. जय जाऊ, जय शिवराय, हर हर. आणि शब्द काही येत नाही आणि ते भजे येत आहे तोपर्यंत बाय.